तू काय सुरुवात केलीस? हा अरे 2 मिनिटं कुठे उशीर झाला मला, ते ह्यानी कार्यक्रमच सुरू केला. एक मिनिट ह्यानी माझी जागा घेण्या अगोदर आपण हा कार्यक्रम सुरू करूया. त्यासाठी बजाव. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. नमस्कार मंडळी. मी आशिष. मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं तुमच्या लाडक्या नव्या कोरा कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आज आलेलो आहोत मुलुंड ईस्ट येथील म्हाडा कॉलनीमध्ये, आणि इथे ज्या ताया आलेल्या आहेत त्यांनी पण ठरवलेलं आहे की आजच्या भागात धमाल करायचीच आहे. पण त्याआधी आपल्या पहिल्या खेळाचं नाव तुम्हाला सांगतो. अर्थातच माहिती आहे काय नाव आहे आपल्या पहिल्या खेळाचं. जिभेला काही हार. त्यामध्ये आपण एक वाक्य देतो आणि ते वाक्य पटापटा बोलून दाखवायचं. जी ताई, जी मावशी, जी आजी ते वाक्य पटापटा बोलून दाखवेल तिला लगेच मिळणार आहे बक्षीस. तर वाक्य असं आहे, टकटक टकली पटपट पटली, टकली पटली पण नाही टिकली. आता हे वाक्य ना रागात बोलायचं तुम्ही. टकटक टकली, अजून रागात. पटपट पटली, टकली टिकली पण नाही पटली. टकटक टकली, पटपट पटली, टकली पटली पण नाही टिकली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे वाक्य तुम्ही आहे ना नाचत नाचत बोलायचं. टक टक टकली, टकली पण पटली. टक टक टकली, पटपट पटली, टकली पण पटली नाही. मला थोडासा महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे. मी आहे कर्नाटक, पण वर्ड मला नाही येत. कर्नाटक. या. अच्छा, तिकडेच हो तुम्ही. नंद पुंदले नंदले नंदले नंदले. मी काय बोललो मलाच नाही कळलं. त्याच्यावरती ह्या पण. आता हे कर्नाटकी भाषेत बोला तुम्ही. चला, अत्यंत सोपं. टक टक टकली, पटपट पटली, पटास पण पटली. टक टक टकली, क्या बात है? टकली पण पटली. हो. टक टक टकली, पटपट पटली, शिकलो पण पिठो. टक टक टकली, पंधरो. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळंच बोलताय का? मस्त आयडिया. हा, काय पण बोला. बंदर इंदोर कंदर टाकली पटली काहीतरी बोललात तुम्ही. परत हेच वाक्य बोला. माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. ಸನ್ ಮರಾಠಿ 16 ಸೆಕೆಂಡ್ಸ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳರ ತವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅತ್ಯುತ್ತಮದ ಸ್ವಾಗತ. स्वागत आहात. आता हे वाक्य ना तुम्ही गात गात बोलायचे. टक टक टिकली, टक 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 टकली, टक टक टकली, पटपट पटली, टिक पटली पण टिकली नाही. तुम्ही चुकली आहे. टक टक टकली, पटपट पटली, पट टक टक पट टकली पटली पण टिकली नाही. नाही टिकली. नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही आहे ना लाजत लाजत बोलायचे. टक टक टकली, पटपट पटली, टकली पटली पण नाही टिकली. अजून लाजत. टक टक टकली, पटपट पटली, टकली पटली पण नाही टिकली. टक टक टकली, पटपट पटली, टकली पटली पण नाही टिकली. टक टक टकली, पटपट पटली, टिकली पटली पण नाही पटली. टक 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 टकली, टक टक टकली, पटपट पिकली, पटपट पिकली. आता हे वाक्य हसत हसत घ्या. हसत. टक टक टकली, टक टक टकली, पटपट पटली. टक टक टकली, पटपट पटली, टकली टिकली पण नाही पटली. टक टक टकली, पटपट पटली, टकली टिकली पण नाही पटली. भाऊजीला सांगा. टक टक टकली, पटपट पटली, टकली टिकली पण नाही पटली.
एकदा जोरदार टाळ्या. टक टक टकली पक पक पकली टकली पकली पण नाही टिकली टक टक टिकली पक पक पकली टक टकली पकली पण नाही टिकली टक टक टिकली पक पक पटली पण टकली पकली पण नाही पिकली. टकली एकदाची पिकली काय ती. खूप सुंदर, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. वा 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 वा. हा, ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे तिला आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून खास भेट वस्तू. वांगे सन मराठी सोहळा सख्यांचा प्रस्तुत स्वागत. ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ನನಗೆ गळू ಈ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ನೀಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. आम्हाला काय नाही कळलं गळू. जसं आनंदाला आणि उत्साहाला जशी भाषा नसते तसंच वयही नसतं. जी आजी हे वाक्य म्हणाली आहे, ज्या आनंदाने तिने ते वाक्य म्हणते, त्यासाठी आपण सन मराठी वाहिनीकडून हे बक्षीस देणार आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. कधीतरी ये ग घरी बाप म्हणाला लेकीला, हो हो येईन ना शब्द मिळाला नेहमीचा. ज्यांच्याशिवाय दिवस जात नव्हता आजकाल दिवसात फोन होत नाही. बाप सुद्धा आता लेकीची वाट पाहत नाही, कारण लेकीचं घर बदललं की पूर्वीसारखं काही राहत नाही, पूर्वीसारखं काही राहत नाही. काय डोळ्यासमोर येतं माहेर म्हटल्यानंतर? काय सांगू सर, माझी आई असे कोरोनाच्या ह्याच्यामध्ये माझ्या आईला कॅन्सर झाला सर. एवढं हे झालं ना तिला की अक्षरशः ती बोलायची सुद्धा बंद झाली. तर तिची एवढी आठवण येते ना सर की माहेरी गेली की असं वाटतं आई येईल, एकदम मिठी मारेल आणि विचारेल केली की वडील आहेत सर माझ्या गावाला. वडील स्वतः हाताने जेवण बनवतात, स्वतः खातात, स्वतः करतात, शेती सुद्धा स्वतः सगळं हे करतात सर. एवढी आठवण येते. वडील रोज फोन करतात, रोज संध्याकाळी फोन करतात, विचारतात कशी आहेस, बरी आहे. पण असं वाटतं आई बोलेल आता फोनवर, आई आता विचारेल कशी आहेस लेकी, तू कशी आहेस, काय चाललंय तुझ्या संसारात, तुझी मुलं कशी आहेत, मिस्टर कसे आहेत, सगळं विचारेल सर. खरं सांगते हे कानाला असं वाटतं की आई कधी आवाज देईल. खरं सर सांगते इथनं जेव्हा गावी जायचं असं दिवस येतो ना तेव्हा असं डोळ्यासमोर असं की आई आता वाट बघत असेल. खरं सांगते सर, कधी गावाला जायचं म्हणलं आईला फक्त एक कॉल केला ना की आई मी गावाला येते उद्या. माझी आई एवढी तयारी करायची सर माझी, म्हणजे घरी जाईपर्यंत तिच्या अक्षरशः डोळ्याला ते लावून बसायची माझ्यासाठी. ना एवढं म्हणजे तिने लहानापासून एवढं सर केलं ना की आता मी जर झाले माझे 3 वर्ष पिशवी, मला एवढा त्रास झाला. पण असं वाटलं मी कधी आजारी असले तरी त्या कधी फोन केला तरी बोलायचे नको घाबरू, होईल, उठ त्यातून उठ, तू तुला मुलांचं करायचं आहे, नको घाबरू. सर मी एवढ्या आजारातून बाहेर पडले की पदोपदी माझी आई माझ्या बरोबर होती. आणि आता खरं सांगते सर, आता असं वाटतं 1000 नको आहे, कारण आता हक्काचं असं बोलणारं कोणी नाही सर. आजपर्यंत मी एवढं आईचा अजूनपर्यंत नंबर सुद्धा माझ्या ज्या सेव्ह केलेला आहे सर मोबाईलमध्ये. वाटतो कधीतरी एकदा तरी बोलेल ती माझ्याशी, एकदा तरी सर. शेवटला बोलली नाही सर, अशीच गेली, बिना बोलायची गेली. काय तिला एवढ्या वर्षात म्हणजे समजा तुम्हाला तिच्याशी काही बोलायचं होतं, जे राहून गेलं, बरंच काही तिला सांगायचं होतं, काय तुम्ही आता या माध्यमातून तिला सांगा? आता फक्त शेवटचं एवढंच बोलायचं होतं की शेवटपर्यंत राहा माझ्यासाठी, शेवटपर्यंत माझ्या पाठीशी राहा. बस आजपर्यंत अशी राहिली, अशीच माझ्या पाठीशी राहिलीच ना सर, बाकी मला काही नको होतं. कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? आई. काय सांगाल आईबद्दल? मी जेव्हा 12वीला होते आणि 12वीचं एक्झाम व्हायची होती, वडिलांना एका व्यक्तीने फसवलं. माझ्या लग्नासाठी ठेवलेले पैसे तो माणूस घेऊन गेला. त्याच्या मुलीचं लग्न होतं म्हणून वडिलांनी त्याला पैसे दिले होते आणि तो निघून गेला. मग वडिलांनी औषध पिलं आणि मग आई सकाळीच उठून बघते तर हे असे का करतायत म्हणून पाहिलं तर शेजारची लोक सगळी धावत आली आणि भावाचा मित्र, आणि त्यांनी रिक्षात घातलं वडिलांना. तर वडिलांनी रिक्षातच आईच्या कांद्यावर जीव सोडला. तिथेच आई वेडी झाली सर.
ताई खरंच जो काय प्रसंग तुम्ही सांगितले तो खरंच खूप वेदना देणार आहे. आईने काय त्या गोष्टी कशा सावरल्या असतील आणि कसं त्या सगळ्या गोष्टी सहन केल्या असतील याची खरं तर आपण कल्पना पण नाही करू शकत आहे. इतक्या वर्षात जर तुम्हाला काही जे आईला खूप बोलायचं होतं सांगायचं होतं ते कधी सांगू शकला नाही. आईला एवढं सांगावंसं वाटतं की खरंच आई तिचं खूप लहान वयात लग्न झालं, तिच्या हातून खूप काही पुण्यकर्म झालेली आहेत आणि कदाचित त्या पुण्यकर्माचा भाग म्हणून मी आज खूप लोक मला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि मी लोकांना खूप वेगळ्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी जी मदत करते आहे. लोक माझं नाव काढतात, मला सारखं सारखं बोलवतात. ही फक्त फक्त पुण्य आहे माझ्या आईचे. एवढंच मला आईला सांगायचं. थँक्यू. नवीन आठवणींना उजाळा दिला. आता माझे वडील ऑफ होऊन 1.5 वर्ष झाले. माझे वडील होते गुजरातला कामाला होते, आले नेमके सहजच काम सोडून. आम्हीच म्हणलं किती वर्ष झाले बाबा आता काम करता, सोडा आता आराम करा. हाय आम्ही कमी जास्त काय लागेल करूया बघूया. आले महिनाभर गावी फिरून आले, सगळे नातेवाईकांना भेटले, सगळे पूर्ण टोटल सगळे ज्यांच्या घरी नाही राहायचे त्यांच्या घरी सुद्धा राहून आले. लगेच काय झालं अचानक काय माहिती, अटॅक आला काय आला, डायरेक्ट नेलं संध्याकाळी हॉस्पिटललाच. त्या दिवशी नेलं, त्या दिवशी फोनमध्ये मस्त बोलले, हो बाई मी बरं आहे व्यवस्थित आहे सगळं. गेली मी पण धावत पळत सकाळी सगळं आवरून घरातलं सगळं करून गेली. मस्त बोलले त्या दिवशी, व्यवस्थित होते मस्त ठणठणीत. काय राहिलं इतक्या वर्षात बाबांना सांगायचं होतं बोलायचं होतं? बाबांना एवढंच सांगायचं होतं की थोडंफार तरी आम्ही काय केलं असतं ना आमच्या बाबासाठी. आम्हाला काहीच नाही. अजून माझ्या बाबाचं जाण्याचं वयही सुद्धा नव्हता. की त्यांच्या मनात असं होतं की माझी नातवंडांना आता शाळेत घेऊन जाऊन सोडून बाई मला एवढंच करायचं आहे. पण त्यांच्या मनातलं काहीच इच्छा पूर्ण झाले नाही. आम्हीच पण काहीच करू शकले नाही. अर्थात माहेरच्या आठवणी हा भागच आमचा असा असतो की सगळ्या ताया या माहेरी जातात, बालपणात जातात आणि भरभरून व्यक्त होत असतात. पण आज माहेरच्या आठवणीत गेल्यानंतर सगळ्या तायांच्या डोळ्यात पाणी आहे. पण आता त्याच चेहऱ्यावरती हास्य आपण आणणार आहोत. त्यासाठी जाणार आहोत आपण आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि आता ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय तो खेळ आता आपण सुरू करूया. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. नियम सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा एक शेवटचा नियम सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. जी ताई उत्तम डान्स करेल तिला मिळणार लगेच बक्षीस. ठीक आहे, त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. एक मिनिट, तुम्ही काय केलं दाखवा एकदा, पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्राला बघू दे. काय केलं तुम्ही? हा काय केलं? म्युझिक थांबलं, म्युझिक थांबलं. हा म्युझिक थांबलं आणि मी अशी आली, मी पटकन अशी ही जी काय पद्धत आहे, हा जो काय शॉर्टकट मारलाय या ताईने, एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जाऊ दे. आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. भाऊजी हे काय सगळं चाललंय इथे? म्युझिक प्लीज. नंबर मागणं थेट व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक मिनिट,
काय मी नाही चिटिंग केली. आणि तुम्हाला असं वाटतं ही खुर्ची तुमची? एक मिनिट, आता निर्णय होईल. हा, कोणाची खुर्ची आहे? अच्छा, हा बर, ठीक आहे, हरकत नाही. तर ही खुर्ची आहे या ताईंची, असं मी अजिबात म्हणणार नाहीये. ही खुर्ची याच ताईंची आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. आणि आता 6 खुर्च्या रिकामी केलेल्या आहेत आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. त्यासाठी म्युझिक प्लीज. तू पंच मेरा दादला मेरा दादला हो राजा तू पंच मेरा दादला. एक मिनिट. माझी लेक आहे मानलेली. आणि मी आईच्या मांडीवर लेक बसण्याच्या जी लेकीच्या मांडीवर आई बसली. पण कसं वाटतंय? खूप छान वाटते की लेक जिंकली का आई जिंकली काय. म्हणजे माहेरी आल्यावर लेकीनी सुद्धा तेवढंच माहेर नुसता आईनी नाही तर लेकीनी सुद्धा त्याच्यानंतर माहेरची ओढ मला मिळवून दिली. त्याबद्दल लेकीला आई तुम्हीच द्या बक्षीस, तुम्हीच द्या बक्षीस. तुमच्याकडून जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आमचा एक भाग असतो चुकबुल द्यावी घ्यावी. या भागामध्ये आम्ही अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, दुरावलेली नाती जवळ आणण्याचा देखील प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या या भागामध्ये असाच एक अबोला आपण दूर करणार आहोत. आणि एक अशी ताई आहे की तिचा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो का आहे, कशामुळे आहे, ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रीती तुषार पंगेरकर. प्रीती ताई, किती वर्ष अबोला आहे आणि कोणाबरोबर आहे? माझा अबोला माझ्या एका मैत्रिणीबरोबर आहे आणि गेली 20 वर्ष आहे. आणि आज तुम्ही जे आपलेपणाने बोलायला आम्हाला जो दिलाय चान्स, त्याबद्दल माझं मी आज मन मोकळं करते. की माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा तिचा मुलगा, जेव्हा आम्ही सगळे एकत्र शाळेमध्ये जायचो आणायला सोडायला, अगदी खूप खास मैत्री आहे माझी तिच्याशी. पण काहीतरी झालं आणि आमचं बाचाबाची झाली आणि ते मला खूप लागलं आणि तेव्हापासून मी तिला अवॉइड करायला लागले. ती माझ्याकडे अशी येते आणि मी तशी पास होते. मला खूप म्हणजे मनाला लागतं की मी चूक करते. आणि मी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या वतीने मी तिला माफी मागते की नैना मला माफ कर, मी तुझ्याशी अशी वागले. मला कळतंय की तुला किती हर्ट झालं असेल, त्याबद्दल मी तुझी माफी मागते. आय एम व्हेरी सॉरी. तर मी तिच्यासाठी 1-2 हिंदी ओळी बोलू इच्छिते. तेरी मेरी यारी है प्यारा सा गहना, तेरी मेरी यारी है प्यारा सा गहना, तू हमेशा खुश रहना ओ मेरी नैना, ओ मेरी नैना, ओ मेरी नैना. पण ताई तुम्ही ह्या भावाकडे आज तुमच्या मनातलं बोलला, तर तुमच्या वतीने सुद्धा मी त्या ताईंना सांगणार आहे की ताई, आज ताईंनी मोठ्या मनाने ही चूक तिची मान्य केलेली आहे आणि त्याची जाणीव त्यांना आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा आता मोठ्या मनाने त्यांना माफ करावं. तुम्ही सुद्धा हा अबोला दूर करावा. एक फोन त्यांना करा, भेटायला या आणि आपुलकीने एक घट्ट मिठी मारा. सगळ्या गोष्टी तिथेच संपून जातील. पण ताई तुम्ही इथे आलायत, माहेरी आलेले आहेत, तर माहेरी आल्यानंतर हा भाऊ तुम्हाला असंच जाऊ देणार नाही, तुमची ओटी भरणार आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला, माहेरा
तुमच्या बरोबर धमाल मजा मस्ती करायला मला सुद्धा खूप मजा येते, मला सुद्धा बरं वाटतं. आणि असं वाटतं ना की इथून जाऊच नाही, पण आपल्याला जावं लागणार आहे. कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे. आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.